चीननं अमेरिकेच्या संभाव्य अणुहल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अभूतपूर्व तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। चीनच्या दुर्गम वाळवंटी भागामध्ये उभारलं जात असलेलं विशाल लष्करी जाळं आता जागतिक सुरक्षा व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय बनलाय। सॅटेलाइटच्या फोटोवर विश्वास ठेवायचा झाला तर अमेरिका चीनमधली अणुस्पर्धा आणखी तीव्र झाल्याचं स्पष्ट होतंय। एकीकडे अमेरिका इराण युद्धानं जगाला अनेक संकट आणि समस्यांच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय आणि अशातच जगाला नवीन धडकी भरवणारी गोष्टही समोर आली आहे। ही गोष्ट म्हणजे चीनकडनं सुरू असलेली ही तयारी। अमेरिका आपल्या अण्वस्त्र साठ्यावर पहिला हल्ला करू शकते अशी भीती चीनला सतावू लागली आहे। कदाचित त्याचमुळे चीननं प्रचंड युद्ध तयारी सुरू केली आहे। दुर्गम वाळवंटात चीन विशाल लष्करी संरक्षण जाळं उभारतंय, ज्याचा एकच उद्देश आहे, अमेरिकेकडनं पहिला अणुहल्ला झाला तरी प्रत्युत्तर देण्याची क्षमता कायम ठेवणं। उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे रॉयटर या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या संदर्भातील धक्कादायक बातमी प्रसिद्ध केली आहे, ज्यानुसार चीननं आपल्या न्यूक्लिअर सायलोभोवती लॉन्च पॅड्स, बंकर, भूमिगत कम्युनिकेशन नेटवर्क आणि संरक्षण केंद्राचं विस्तृत जाळं उभारलंय। 80 पेक्षा अधिक लॉन्च पॅड्स, मोबाईल मिसाईल लॉन्चर्ससाठी स्वतंत्र व्यवस्था, हवाई हल्ले रोखण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर केंद्र। अमेरिकेचा हल्ला झाला तरी चीनची अणुयंत्रणा पूर्णपणे नष्ट होऊ नये यासाठी तयार करण्यात येणारं हे बहुस्तरीय सुरक्षा कवच। ड्रॅगनची तयारी पाहून कोणत्याही देशाच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही। अमेरिकेनं जर आपल्या अण्वस्त्रांवर हल्ला केला तर आपली सेकंडरी स्ट्राईक केपेबिलिटी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक डेटरन्स मजबूत करण्यासाठी चीन आपल्या शिनजियांग प्रांताच्या जवळच्या वाळवंटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 80हून अधिक लॉन्चिंग पॅड्स, त्याच्या सोबतीलाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन नेटवर्क सेंटर्सची उभारणी करताना आपल्याला स्पष्टपणे सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून दिसून येत आहे। विशेष म्हणजे चीननं वाळवंटात उभारलेली ही अष्टकोनी लष्करी केंद्र थेट अण्वस्त्र साठ्यांसोबत जोडण्यात आली आहे। भूमिगत केबल नेटवर्क, संरक्षित बंकर्स, रेल्वे आणि एअरफील्ड कनेक्टिव्हिटी, यामुळे युद्ध परिस्थितीतही कमांड सिस्टीम कार्यरत राहू शकते। तज्ज्ञांच्या मते चीन आता केवळ अण्वस्त्रांची ताकद वाढवत नाहीये, तर ती वाचवण्यासाठी आणि त्यांच्या जलद वापरासाठी अभेद्य संरचना तयार करते। मुळातच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये तैवान प्रश्नाच्या अनुषंगाने संघर्ष झाला आणि अमेरिकेनं शिनजियांग प्रांतामध्ये सायलोजमध्ये म्हणजेच भूगर्भामध्ये जे ICBM चीननं लपवून ठेवलेले आहेत त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इथे उपलब्ध असणाऱ्या मोबाईल लॉन्चर्सच्या माध्यमातून, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर केपेबिलिटीच्या माध्यमातून जबरदस्त हल्ला करण्याचं तंत्र हा चीन वापरू शकतो। अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या अहवालानुसार 2030 सालापर्यंत चीनकडे 1000 अण्वस्त्र असू शकतात। त्याचवेळी चीननं उपग्रहांच्या साह्यानं आधुनिक अर्ली वॉर्निंग सिस्टीम सुद्धा विकसित केली आहे। ही प्रणाली अमेरिकेतून डागलेलं क्षेपणास्त्र अवघ्या 90 सेकंदात ओळखू शकते आणि काही मिनिटातच चीनला प्रत्युत्तरासाठी सज्ज करू शकते। तैवानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढत असताना ही घडामोड अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण आता प्रश्न फक्त अण्वस्त्रांचा नाही, तर अणुयुद्ध झाल्यास कोणता देश टिकून राहील आणि योग्य प्रत्युत्तर देईल याचा आहे। अमेरिकेच्या संभाव्य पहिल्या अणुहल्ल्याला निष्फळ ठरवण्यासाठी चीननं सुरू केलेली ही तयारी धोक्याची घंटा निश्चितच मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।